पहाटेचा पहिला उजेडही डोळ्यात भरायचा नाही तोपर्यंत दूरवरून घुंगरांची झणझण ऐकू यायची. आई हळूच उठायची. उठा रे, वासुदेव आलेत. दारात उभे असायचे ते वासुदेव. डोक्यावरची मोराच्या पिसांची सुंदर टोपी हवेत हलकेच डुलत असे. लहानपणी आम्हाला ती टोपी म्हणजे कृष्णाचा मुकुटच वाटायचा. अंगावर रंगीत अंगरखी, पायात घुंगराची पट्टी, हातात टाळ आणि ओठांवर भक्तीचा शांत स्वर, विठ्ठल विठ्ठल. तो आवाज घरात पसरताच वातावरणच बदलून जायचं. आई त्यांच्या हातात धान्य, नारळ किंवा थोडे पैसे ठेवायचे. ते आमच्याकडे पाहून प्रेमाने म्हणायचे, देव तुमचं भलं कर. त्या शब्दात अशी काही ऊब होती की संपूर्ण दिवस आनंदात जायचा. आता काळ बदलला. पहाटेची ती चाहूल दुर्मिळ झाली. पण वासुदेवांची मोरपिसांची टोपी, टाळांचा नाद आणि ते लहानपणीचे निरागस क्षण आजही मनात ताजे आहेत. कधी एखादे वासुदेव दिसले की खरंच वाटतं, माझं लहानपण पुन्हा एकदा दारात उभं राहिलं.